विचित्र वाटेल ना हे, कोणी बोललं नसेल ना असं, कोणी अशी मुलाखत दिली नसेल ना. नाही नाही नाही. ती एकदा मुलगी त्याला सांगते, काय माहिती आहे तुम्ही ना इतकं तुम्ही चांगले करता, अभिनय पण तुम्ही चांगले कराल, तुम्ही जर असे जर टिळकांचा वेश घालून जर तुम्ही पुरं आश्चर्य वाटलं सांगितलं तर, पण मोठेपणाचं हे करतो, हे लय मी सुरू केली आहे. पहिलेच पिक्चर काढून बघतो, कधी लय नव्हती त्याला, काही स्पीड होता काहीच नाही, नाही. नुसते वाक्य बोलणं बस, आणि ती बोलण्याची एक पुराणी स्टाईल होती. मी त्याला रिदम दिला, त्याला एक पेस दिला, लय दिली लय. पण आपल्या मराठी लोकांची एक खासियत आहे, महाराष्ट्रीय ना फक्त मराठी लोकांमध्ये, की त्यांना तुम्ही कसे दिसता याची पर्वा नाही आहे. तुम्ही जर काय करताय जर सुपर करत असाल तर तुम्ही हिरो आमचे. पण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये टायमिंग, बेस्ट टायमिंग असले म्हणणारी एकच मी बघितली, आणि ती म्हणजे रंजना. मच्छिंद्र कांबळी. हो. केवढे एवढे 5-5 मिनिटाचे रोल करायचा नाटकामध्ये. माझ्या एका नाटकामध्ये त्याला पोलीस इन्स्पेक्टरचा रोल होता, पोलिसाचा रोल होता. 10 मिनिटाची एंट्री, फक्त 10 मिनिटं येतो आणि तो पोलीस निघून जातो. पहिल्या अंकात संपलं काम त्याचं. 3 अंकी नाटकं होती त्यावेळेला. पहिलं रोल संपलं, मग तू पण तो जायचा नाही. स्पष्ट सांगायचं म्हणजे मराठी विनोद हा मराठी माणसं इतका कुणालाच नाही कळत. हे खरं आहे. त्यांचे सगळे बाकीचे सगळे हे उथळ विनोद असतात, आपले डीप असतात. हे ट्रोलिंग आहे सगळे सगळे बोलण्यावर आहे, तो काय बोलतो याच्यावर, त्याच्या ज्ञानावर नाही. जोपर्यंत माझं नाटक किंवा माझा सिनेमा तुम्ही बघताय, जोपर्यंत तुम्ही माझं अशी ही बनवा सारखे सारखे बघताय, धुमधडाका सारखे सारखे बघताय, तोपर्यंत आहे ना मी. मग केवढी अचीवमेंट आहे ही. लक्षा एक टॅलेंटेड आर्टिस्ट, त्यांनी सगळ्यात जर तुम्ही त्याचे रोल काढून बघितले तर त्याचे आणि माझे रोल हे मला फॉलो केल्यासारखे आहेत बघा. त्याची म्हणजे आणि जे काय हे होतं ना, ती त्याची स्टाईल वेगळी होती.